दोस्तांनो, मायबाप हो, नमस्ते. आज एक असा वेगळा विचार तुमच्यासाठी घेऊन आलोय. या विचाराचा आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच उपयोग होऊ शकतो, म्हणून तुमच्यासाठी खास. स्त्री तरुण झाली की आईबापाची साथ सोडते, आपल्या सगळ्यांना माहीत आहे, आणि पतीचा हात धरते. 35-40 पर्यंतची नवऱ्याचं ऐकत असते. मग तो चांगला असो की वाईट, सज्जन असो की दुर्जन, व्यसनी असो की ठसनी. जशी मुलं तरुण होतात तशी ती मुलांकडे वळते, त्यांच्या भावना समजून घेते, त्यांचे वाटेल ते लाड पुरवते, जे पाहिजे ते मुलांना खायला देते, नवऱ्याला चोरून मुलांना पैसे पुरवते. साहजिकच मुलं उत्पत्तीपासून आईच्या उदरात आणि जन्मापासून तिच्या सहवासात असतात. बऱ्याच परिवारात मुलं तरुण झाली की बापाशी बोलत नाहीत. त्यांना जे जे मागायचं ते आईमार्फत वडिलापर्यंत पोहोचवतात. आईशी मनमोकळेपणाने बोलतात, तिला न हिचकिचता मनातील सर्व चांगल्या वाईट गोष्टी सांगून टाकतात. काही माताचं मुलांच्या या सर्व गोष्टी आपल्या पतींना सांगतात, पण जास्तीत जास्त महिला यापासून पतीपासून दूर ठेवतात. मुलांच्या वाईट सवयी, झालेल्या छोट्या मोठ्या चुका लपवतात, त्यावर पडदा टाकतात आणि मुलं भरकटतात, बिघडतात. आपण समाजाकडे उघड्या डोळ्याने बघितलं तर हे समाजातील चित्र आपल्याला जाणवेल. समाजामध्ये ज्या वाईट चुका होतात, वाईट गोष्टी घडतात, त्याला आपली मुलं बळी तर नाही पडत ना, याचा विचार एकदा आईने केला पाहिजे. आईचं मुलावर नितांत प्रेम असावं, पण ते आंधळ प्रेम असू नये, ही गोष्ट आईला समजली पाहिजे. ज्या आंधळ्या प्रेमामुळे आपल्या मुलाचा आयुष्य बर्बाद होईल याचा विचार एकदा केला पाहिजे. मुलं 20 वर्षाची झाली की आईला फार मोठेपणा वाटतो मुलांचा, आणि ते साहजिकच आहे. पण या कौतुकासमोर ते आपल्या पतीकडे दुर्लक्ष करतात, असं का? एकदाला प्रश्न विचारला पाहिजे. ते काही बोलले तर मध्येच बोलून त्यांचे शब्द, त्यांचे बोलणे थांबवतात. मग मुलावर बापाचा वचक राहत नाही, मुलं जास्तच भरकटतात. मुलांना आई चांगली वाटते आणि बाप वैरी वाटायला लागू लागतो. बापाचं कष्ट नाही का? जे सगळं कष्ट असतं ते बापाचंच असतं. बापाच्या कष्टावरती घर उभारलेलं असतं. मग का? वास्तविक कोणताच बाप मुलांचा वैरी नसतो. लाडकं लेकरू असते ते पण मुलांना कळत नाही. मुलांना व्यवहार कळावा, ते धैर्यशील, नीतिवान, शीलवान, बलवान बनावं, चांगल्या लोकांमध्ये उठावं बसावं, सर्वांचा त्यांनी मानसन्मान करावा. कितीतरी मानवी जीवन जगण्याच्या गोष्टी त्याने अचूकपणे कराव्या, यासाठी बापाचा मुलांना सतत रागावत असतो, टोचून बोलत असतो. पण त्या रागावण्यात, त्या टोचून बोलण्यात प्रेम असते, आपुलकी असते, माया असते, जिव्हाळा असतो. मुलांना शिस्त लागावी हा त्याचा प्रामाणिक हेतू असतो. मुलाच्या हातून काही चुकीचं घडू नये असं बापाला वाटो, म्हणून तो आपल्या मुलांना फालतू लाड करत नाही, याचा विचार केला पाहिजे. त्या आईला पण समजलं पाहिजे आणि मुलांनाही सुद्धा त्याचा विचार केला पाहिजे. पण याचा कुठे सकारात्मक विचार होत नाही का? का होत नाही? बापाचं गोडवं कुठेच गायलं जात नाही. अशा परिस्थितीत माणूस खिन्न होतो. त्याच्या मनातील भावना पत्नी समजून घेत नाही, तिने घेतली पाहिजे. अपवाद सोडवता बऱ्याच बायका आपल्या लेकराला म्हणत नाही, बाळा तुझं वडील तुझ्या भल्यासाठीच बोलतात, रागवतात. अरे ते तुझ्या अभ्यासासाठीच तुला बोलतात रे, तुझ्या भल्यासाठी सगळं करतात. ते तुला बोलतात पण त्याचं तुझ्यावर प्रेम नाही, असं होत नाही. उलट अनेक आई म्हणतात, बस करा, तुम्हाला तुमची मुलं दिसतात का नेहमी बोलायला? घरात आले खिसूर सुरू होतो. जर काही कळतच नाही, मुलं मोठी झाली, आता त्यांचे मित्र बनायला पाहिजे. पण नाही, लेकरावर जीवच नाही तुमचा. अहो, कधीतरी मुलानं प्रेमाशी बोला, त्यांचे मित्र व्हा.
अशा प्रकारे आई नवऱ्याला मुलांसमोर पान उतारा करते आणि मीच तुम्हाला समजून घेते, मीच तुमच्यावर आलोट प्रेम करते, मी सर्व करते असं मातृत्वाच्या प्रेमाचा आणि श्रेष्ठत्वाचा आवा मानते. साहजिकच असे सतत हमरिंग होऊन मुलं बापापासून दूर जातात. म्हणून वेळेचं भान ठेवा. प्रपंच ही फार समजून उमजून करायची गोष्ट असते. प्रत्येक आईला कळालं पाहिजे की जो आपला नवरा बोलत असतो तो आपल्या लेकराच्या भल्यासाठी बोलतो. प्रत्येक पोराला सुद्धा वाटलं पाहिजे की आपल्या बापाला आपला बाप भल्यासाठी बोलतो. त्या शब्दातली अर्थता त्याला कळाली पाहिजे. आपल्यासाठी काय काय केलंय त्याची जाणीव त्याला झाली पाहिजे आणि बायको सुद्धा ते जाणवलं पाहिजे. प्रपंच हा दोघांचा असतो. समाजामध्ये इतक्या वाईट गोष्टी घडतात, त्या गोष्टीमध्ये आपला मुलगा नसावा यासाठी बापाचं ते बोलणं असतं. लक्षात ठेवा, मुलांना सुसंस्कार देणं हे आईचं काम आहे, पण त्यांना घडवताना बापाचाही सहभाग आणि धाक असायला हवा. हे कधीच विसरू नका. कायम लक्षात ठेवा, लहानपणाची बापाचा हात धरला की मोठेपणी कोणाचे पाय धरायची वेळ येत नाही. बाप हा बाप माणूसच असतोय. त्याला बापडा बनू नका, त्याला पापडा बनू नका, त्याला बापच राहू द्या.